या क्षणाची अत्यंत महत्वाची बातमी. ठाणे महानगरपालिकेच्या आवाराला ओपन बार म्हणून घोषित करावे असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. पाहुयात आव्हाड नेमके काय म्हणालेले आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांनी ही टीका केलेली आहे. घेऊन जाऊन रिकव्हरी करणाऱ्या अजित पवार संदर्भात जी घटना घडली होती, मला काय माहित नाही. तो ब्लॅक बॉक्स मिळाला नाही मिळाला काही माहित नाही त्याच्याबद्दलची माहिती. आणि जे टेक्निकल आहे ते टेक्निकल होईल, त्याच्यात आपण काय बोलू शकतो? आपण कशाला बोलावं त्याच्यात? कुठंतरी उशीर होतो या संदर्भात पाहायला गेलं तर. आणि तो परदेशात पाठवला जातो. कुठंतरी या संदर्भात कुठं चौकशी जी पाहिजे होती ती गतिमान होताना दिसत नाही. असं मला काय वाटत नाही. चौकशी होते, आपल्या पद्धतीने होत राहील. का तर रिकव्हरी त्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने रिकव्हरी केली जाईल का? अनेक वेळा संशय त्या विमान कंपनीवरती ठेवण्यात आला, ठपका ठेवण्यात आला होता. आली की ना ती विमान कंपनीवर कोणी ठपका ठेवला, काय ठपका ठेवला, मला तर काय माहिती नाही. ह्याच्याबद्दल मला बोलायचंच नाही. माझं त्याच्याशी काय माझा संबंधच येत नाही. का वाटतं पुरावे जसे पाहिजे तसे समोर येतील का? कारण ज्या अनेक मला गोष्टी काय त्रुटी आहेत. करायचं झालं आता, जे आहे ते कायद्याच्या कक्षेत जे काय चौकशा व्हायच्या त्या होतील आणि पुढे जाईल. रोहित पवारांनी देखील अनेक वेळा त्या संदर्भात रोहित पवारांनी देखील अनेक वेळा त्या संदर्भातले खुलासे रोहित पवारांनी जे बोलायचं ते बोलून दाखवलं. त्याच्यावरती आता प्रशासन काय करायचं ते करेल. मात्र काय पाहायला गेलं तर एकंदरीत अनेक नेते जे ते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत, संशय व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे संशयाची सुई ही थेट जे ते विमान जे आहे ते कंपनीवर जाते. त्यामुळे अनेक वेळा ह्या विमानाचे 2023 देखील घटना समोर आली होती. त्यावेळी देखील कुठं कारणं लपवली गेली होती, ते देखील पुढे नव्हते आले. सगळं वाटतं विलगीकरणासंदर्भातल्या चर्चा पुढे काय येतील का? कारण पाहायला गेलं तर शिंदेंनी देखील सांगितलं माझा काही संबंधच नाही विलिनीकरणाच्या चर्चेतच मी नव्हतो. तुम्ही मला हे प्रश्न विचारतोच कशाला? मला काय संबंध? 20 तारखेला महासभा होणार आहे सर्वसाधारण, आणि विरोधी पक्षांचा कोण व्हावा यासाठी आतापर्यंत नावं जे आहेत ते समोर आली नाहीये. सर्वात तिसरा क्रमांक येईल ना 20 तारखेला, वेळ आहे ना अजून. आता कशाला घाई लागली तुम्हाला? प्रत्येकाचं एक वेळ असते, त्या वेळेलाच सगळं होत असतं. सत्ताधारी असेल विरोधक असेल, अनेक वेळा महापालिकेवरती ताशेर ओढले गेले. महानगरपालिका हे गेंदाळीच्या कातडीसारखे अनेक वेळा विषय माणूस येतील पाठपुरावा करून सुद्धा विषय मार्गी लागत नाही. का वाटतं येणाऱ्या काळात मार्गी लागतील का विषय? आता महासभा आत्ता स्थापन झाली, आत्ता निवडणुका झालेल्या आहेत, बघूया काय होतं. साहेब, आज एक प्रकार समोर आला. महानगरपालिकेच्या आवारामध्येच महानगरपालिका एका अधिकाऱ्याचा ड्रायव्हर जो आहे गाडीमध्ये बसून दारू पिताना समोर आलेला प्रकार आहे. चांगलं आहे ना, चांगलं आहे, प्रगती आहे. ठाणे महानगरपालिकेच्या या आवाराला ओपन बार म्हणून घोषित करावं. महापालिकेच्या हातात आहे ते. थोडी सुरक्षा असताना, निगराणी असताना देखील म्हणजे तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन मध्ये दारू पिता येईल ना. सुधारणा आहे. सर, उपमहापौरांनी मागणी केलेली आहे की मुंबई MMRDA सारख्या ठाण्यामध्ये देखील TMRD याची स्थापना करावी, जेणेकरून ठाण्यामध्ये जे काही विकास आराखडा ज्यामध्ये भ्रष्टाचार होतो, क्लस्टरचे जे काही विविध समस्या ते तिकडे सोडवण्यात यावे. सत्तेत ते दोघं आहेत ना, सत्तेच्या बाहेर नाहीत ना. घ्या तुम्ही बसून निर्णय. उगाच एक बोलायचं त्याची प्रसिद्धी घ्यायची, मग दुसरं बोलायचं मग त्याची प्रसिद्धी घ्यायची. तुम्ही एक आहात ना, सत्तेत एकत्र बसलात ना, मग घ्या ना एकत्र निर्णय. गेल्या काही दिवसापासून गणेश नाईक असेल यांचा वाद चव्हाट्यावर आलेला आहे. ज्या पद्धतीने खासदार देखील एकंदरीत खासदारांवरती देखील खापर फोडण्यात आलेला आहे. गणेश नाईकांनी अनेक वेळा पुराव्यानिशी जे ते आरोप करण्यात आले होते. EDR घोटाळा असेल, जमीन घोटाळा असेल, बिल्डरांच्या हाताशी हे सर्व घोटाळे. कसले? नवी मुंबई मधले सर प्रशासन सिडकोच्या जागा आहेत त्या संदर्भातल्या सर्व बिल्डरांच्या घशामध्ये घालला जात आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे. आणि एकही जागा जी आहे ती फॉरेस्टची मी कोणाच्याही घशामध्ये घालणार देणार नाही असंही त्यांनी इशारा दिलेला आहे. या संदर्भात फक्त खासदारच उत्तर देतात. आतापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने उत्तर दिली नाही. आपण एकनाथ शिंदे उत्तर देतात देत नाहीत, त्यांना प्रश्न विचारणं. आम्हाला काय करायचंय? सत्तेत एकत्र असलेले पक्ष आपापसात भांडतायत. आम्ही काय करायचं त्याच्यात? आम्हाला काय घेणं देणं आहे?
कुठेतरी एकीकडे महायुती म्हणून धर्मपाळाचा हा, आणि मग ते दुसरीकडे- त्यांनी बघावं ना, आम्हाला काय गरज आहे. जास्तीत जास्त काय एखादी कुस्ती झाली तर कुस्ती बघायला जाऊ. पण राजकारणाची जी पातळी आहे ती खालवली का असं तुम्हाला वाटतंय का? ते तुम्ही बघा ना, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं सांगा. प्रश्न विचारताना सांगा तुम्हाला काय वाटतं. बोलायची ते हिंमत नसते तुमच्यात, उगाच काहीतरी प्रश्न विचारत बसायचं. चला जाऊ द्या सत्तेत असून त्यांचं पण विचारपूस करत जाऊ द्या चला जाऊ द्या जाऊ द्या चला चला. शिवसेनेत यावं असं